जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून चांगलाच गोंधळ झाला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला। तर तुळजापूर बदनाम करण्याचं षडयंत्र असून काही लोक ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण करत असल्याचा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आरोप केलेला आहे। आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग्जचा विषय आपल्या लेकराबाळासाठी चांगला नाही, फक्त खासदार म्हणून नाही, एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायदल बसलं पाहिजे। आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं, ती लोक शाव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचे, त्या ड्रगच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेत आहे आणि आमचा बाप लढतोय। तर आमच्या बापानं दूध विकलं, काय दूध विकणं चूक आहे का? दूध विकणं काय? ड्रग्ज तर नाही विकलं, कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही, माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा मला त्याच्यात अभिमान आहे, लेकरं जगत होता, कुणासारखे ड्रग्ज तर गावाला नव्हता ना कुणाला। हितपर्यंत यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही, काय प्रकारे नेमका राजकारण आम्ही करतोय? आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दोनदा भेटलो, अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही आणि आता तुम्ही सारखं राजकारण करतो। काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना। तुळजापूरमध्ये काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती, त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एसीबी आणि त्यांनी ड्राफ्ट असल्यानंतर एक साठा जो आहे तो जप्त करता आला। काही आरोपी जे आहेत ते अरेस्ट झाले आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।